मी आहे स्वप्नील रामटेके आणि आपण पाहतात आपले यूट्यूब चॅनल स्वप्नील रामटेके ब्लॉग. तर मित्रांनो, मी आलो आहे आज पवनी शहरामध्ये आणि आपण बघणार आहोत पवनी शहरातील एक ऐतिहासिक किल्ला. तर चला मग त्या किल्ल्यावरती जाऊन आपण त्या किल्ल्याची आज सफर करूया. मित्रांनो, हे आहे पवनीचा ऐतिहासिक किल्ला आणि आज आपण याची सफर करणार आहोत. तर चला बघू, आपण या किल्ल्याला भेट देऊया. तर मित्रांनो, मी आलो आहे किल्ल्याच्या वरती आणि बघू शकता ह्या किल्ल्याच्यावरून पवनी शहर अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं पवनी शहर. आणि आता आपण पवनी शहरातील हा ऐतिहासिक किल्ला आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जो हा रोड दिसतो आहे, हा रोड नागपूर राज्य महामार्ग आहे आणि या नागपूर महामार्गाच्या लगतच हा पवनीचा ऐतिहासिक किल्ला. मित्रांनो, हा ऐतिहासिक किल्ला ही एक पवनी शहराच्या परकीय आक्रमणापासून वाचवण्याकरिता एक संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. तर हे आहे हा पडलेला भाग आहे आणि पवनी नगर परिषदेने याला दुरुस्तीचं काम करून याला थोडं दुरुस्त केलेलं आहे. तर आपण बघूया जे काही वाचलेले याचे अवशेष आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर आपण बघू शकता, आपण आलेलो आहोत वरती किल्ल्याच्या आणि जे काही लोक बी आहेत जे किल्ल्याला भेट देण्याकरिता आलेले आहेत. तिथं काम बी चालू आहे किल्ल्याच्या त्यावरती. अशा पद्धतीने हे पवनीच्या किल्ल्याचा आपण सफर आज करत आहोत. तर मला हा व्हिडिओ आपण कुठून बघत आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग जाऊ, आपण पुन्हा करू पवनीच्या सफरला सुरुवात. तर मित्रांनो, मी बघू शकता की या सुंदर किल्ल्याला आपण भेट दिलेली आहे आणि याचे साक्षीदार तुम्ही आहात. तर काही अवशेषच या किल्ल्याचे आता वाचलेले आहेत. आपल्या महाराष्ट्र शासनाला अशा किल्ल्यांना संरक्षण देऊन त्यांच्या दुरुस्तीचे काम करून त्यांना जतन करण्याची आवश्यकता आहे. तर बघू शकता हे कशा पद्धतीनं आहे ते. या सुंदर नैसर्गिक वातावरणामध्ये या किल्ल्याची मी तुम्हाला सफर घडवून देत आहोत. बघा हे कशा पद्धतीनं आहे. मित्रांनो, ही जी इथं गड्डे तुम्हाला दिसत आहेत, छिद्रे बघा, एक त्या काळातील इंजिनियरचा एक आर्किटेक्टचा एक सुंदर नमुना आहे. बघा, एका गड्ड्यामध्ये तुम्हाला 3 गड्डे दिसत आहेत आणि हे कशासाठी आहेत तर ही एक भिंत आहे मित्रांनो. परकीय आक्रमक शत्रू आहेत त्यांच्याकडून आपल्या पवनी शहराला म्हणजे त्या काळातील लोकांना म्हणजे राज्याला वाचवण्याकरिता ही संरक्षण भिंत पवनीसाठी बांधण्यात आली होती. आणि हे जे गड्डे आहेत की तत्कालीन जे शस्त्र आहेत त्या शस्त्रांनी मारा करण्याकरिता जर ते तत्कालीन शस्त्र जर ठेवले आणि त्या साईडला जर शत्रू राहिला तर इथून बरोबर दिसायचा आणि त्याच्यावरती निशाणा करून त्याच्यावरती हमला करता येईल अशा पद्धतीची हे एक इंजिनियरची एक वैशिष्ट्य होतं. आणि अशा पद्धतीनं हे बांधण्यात आलेला होता. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं एक सुंदर असा ही संरक्षण भिंत बांधण्यात आलेली आहे. आणि ही पडलेल्या म्हणजे भरपूर वर्षापासून याकडे लक्ष नसल्याने ही वास्तू आता पडलेल्या स्वरूपामध्ये मिळत आहे. पण पुरातत्वीय विभागाने इथे भरपूरदा उत्खनन केलं आहे आणि त्या उत्खननामध्ये बौद्ध संस्कृतीचे भरपूर अवशेष मिळालेले आहेत. अशोक सम्राट काळातील वस्तूंचा इथं उल्लेख केलेला आहे. आणि असंच म्हटलं जाते की श्रीलंकेला इथूनच सम्राट अशोकांनी आपल्या मुलाला आणि मुलीला पाठवलं होतं. आणि मित्रांनो, हे जे आता तुम्हाला दिसत आहे हे त्या काळातील सैनिकांच्या
टॉयलेटची व्यवस्था इथं करण्यात आलेली होती. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं आहे ते. हे सैनिकासाठी टॉयलेट बनवण्यात आलेलं होतं. आणि या किल्ल्याच्या साईडलाच जर तुम्हाला दिसत असेल, बघा ह्या झाडे आहेत इथे, त्या झाडांना तिथे तुम्हाला दिसत नाही, पण मी शूट करण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता तिथे विकास हायस्कूल आहे आणि त्या मुलांना किती चांगलं वाटत असेल की त्यांची शाळा ही किल्ल्याच्या बाजूलाच आहे. हे जे शहर आहे हे पवनी शहर या शहरावरती राज्य करीत असलेल्या पवन राजाच्या नावावरतीच पडलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावरती अशा पद्धतीनं हे बनवण्यात आलेलं आहे. हे याच्यासाठी बनवण्यात आलेलं आहे की जेव्हा युद्धाच्या वेळी सैनिकांची तुकडी याच्यामध्ये थोड्या थोड्या तुकड्यांनी सैनिक असायचे आणि युद्ध सुरू असायचं. तर अशा नैसर्गिक वातावरणामध्ये या किल्ल्याचा आपल्याला परिसर पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही व्हिडिओवरती पहिल्यांदा आला असेल, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर मित्रांनो, काहीच अवशेष या किल्ल्याचे वाचलेले आहेत. हे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे अशा पद्धतीचे तुम्हाला छिद्रे गड्ढे पाहायला मिळतील. आणि ही गड्ढ्यांची हीच वैशिष्ट्य आहे की का आपल्या दुश्मनाला चांगल्या पद्धतीनं मात करू शकत आहोत. तिकडून येणारा जो मारा आहे तो सैनिकांना वाचवत होता आणि इकडून जाणारा जो मारा आहे तो दुश्मनांना घात करत होता. अशा पद्धतीचे ही आर्टिटेक्ट इंजिनिअरिंग तयार करण्यात आलेली होती. तर बघा मित्रांनो, आणि आपण बघत आहोत किल्ल्याच्या थोड्याशा आपण लास्टच्या स्थळापर्यंत आलेलो आहोत. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की हे थोडंसंच राहिलेलं आहे, पूर्ण पडलेल्या अवस्थेमध्ये झालेलं आहे. आणि पवनी नगर परिषदेने याच्यावरती दुरुस्ती करून या किल्ल्याचा जतन करण्याचं थोडंसं जे काम केलं आहे ते पवनी नगर परिषदेला एक अभिनंदन आणि धन्यवाद. हे बघू शकता, तुम्हाला आम्ही दाखवत आहे की कशा पद्धतीनं हा किल्ला होता आणि या किल्ल्याची रचना अशा पद्धतीने केली गेली आहे. आणि तुम्हाला दिसत आहे की तो हवनकुंड आहे. हा हवनकुंड की राजा या किल्ल्यावरती पूजा अर्चना करण्याकरता इथं राजांची पूजा अर्चना व्हायची. इथे हे गोंडकालीन किल्ला आहे. तुम्ही बघू शकता की किल्ला आता इथून समोर बी किल्ला होता, परंतु त्याचा तो पडला आणि हे अवशेष आता थोडेसेच आहेत. तर बघू शकता हा इथून किल्ला आता आपल्याला मिळणार नाही. आता पूर्ण इथून झाडं वगैरे आहेत. आणि हे किल्ल्याचे अवशेष इथं सगळं कचराकाडी खूप गवत वापरलेलं आहे. तरी मी तुम्हाला मागून वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या खाली उतरायला काही जमणार नाही कारण की खूप उतार भाग आहे आणि तिकडे पडण्याची भीती असल्यामुळे मी काही खाली उतरत नाही आहे. तर मित्रांनो, मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा वाटला हा आपला आजचा व्हिडिओ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.